नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय स्टडी कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे काही जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। प्रश्न पहिला, आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत? ऑप्शन ए अब्दुल खान, ऑप्शन बी अब्दुल नजीर, ऑप्शन सी युसूफ खान, ऑप्शन डी फिरोज खान। आणि या प्रश्नाचे 5, 4, 3, 2, 1. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अब्दुल नजीर। प्रश्न दुसरा, महात्मा गांधींनी 1918 मध्ये कोणत्या प्रदेशात कापूस गिरणी कामगारांमध्ये सत्याग्रह आंदोलन केले? ऑप्शन ए चंपारण्य, ऑप्शन बी सूरत, ऑप्शन सी खेडा, ऑप्शन डी अहमदाबाद। 5, 4, 3, 2, 1. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अहमदाबाद। आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण? ऑप्शन ए कर्मवीर भाऊराव पाटील, ऑप्शन बी राजर्षी शाहू महाराज, ऑप्शन सी धोंडो केशव कर्वे, ऑप्शन डी बाळ गणेश आगरकर। 5, 4, 3, 2, 1. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कर्मवीर भाऊराव पाटील। हे महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत। आपला चौथा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रध्वजातील हिरवा रंग काय दर्शवतो? ऑप्शन ए शौर्य, ऑप्शन बी बलिदान, ऑप्शन सी समृद्धी, ऑप्शन डी सत्य। 5, 4, 3, 2, 1. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी समृद्धी। भारतीय राष्ट्रध्वजातील हिरवा रंग हा समृद्धीचे प्रतीक आहे। आपला पाचवा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह कोठे सुरू केला? ऑप्शन ए दांडी, ऑप्शन बी साबरमती, ऑप्शन सी सेवाग्राम, ऑप्शन डी पवनार। 5, 4, 3, 2. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी साबरमती। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।